ठीक आहे. आपल्याला शो करायचं आहे स्क्रिप्ट व्ह्यू ऑफ n डॅश इज अ बनाक स्पेस. त्यासाठी आपण काय केलेलं आहे tn be any arbitrary sequence in script v of n डॅश. आता आपलं नेक्स्ट टार्गेट काय आपल्याला कंप्लीट नॉर्मल स्पेस दाखवायची. म्हणजेच तुम्हाला tn कन्वर्जन दाखवायची कोशी सिक्वेन्स दिलेली कन्वर्जन दाखवायची. ओके मग कन्वर्जन दाखवण्यासाठी दिले एखादा पॉईंट दाखवावा लागणार बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे का n n डॅश याच्यातला प्रत्येक जो मॅप असणार आहे प्रत्येक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे तो काय फ्रॉम n डॅश बरोबर. म्हणजेच या सिक्वेन्सला जी तुमची कॉन्वर्जन पॉईंट असणार आहे तो पॉईंट कुठे असणार तुमचा या सिक्वेन्सचा कॉन्वर्जन पॉईंट n डॅश मध्ये असणार आहे. ओके आणि आपल्याला तो याच्यात असं दाखवायचं स्क्रिप्ट व्ह्यू ऑफ n डॅश मध्ये असं दाखवायचं. ठीक आहे मग आता आपण काय केलं let x is any arbitrary let x is any arbitrary vector in n तुम्हाला माहिती आहे की n मधले एलिमेंट काय असणार आहे x y z अशा फॉर्म मध्ये असणार आहे आणि n डॅश मधले कसे असणार आहे तर t ऑफ x च्या फॉर्म मध्ये असणार t ऑफ x t ऑफ y च्या फॉर्म मध्ये असणार. हा म्हणजे तुमचा डोमेन आहे आणि हा कोडोमेन आहे बरोबर. मग आता x घेतला इज एनी आर्बिट्ररी वेक्टर इन n. कन्सिडर norm of tm of x minus tn of x. आता इथे बघा कन्सिडर करताना x आर्बिट्ररी वेक्टर घेतला n मधून tm of x आणि tn of x कशाचे एलिमेंट येणार तुमचे तुमचा हा t आहे हा मॅप काय तुमचा n into n डॅश. मग i च्या जागी जर तुम्ही m किंवा n घेतलं तर तो एलिमेंट कशाचा होणार तुमचा n डॅश चा एलिमेंट होणार आहे. ओके t आहे तुमचा काय मॅप फ्रॉम n into n डॅश. t आहे तुमचा मॅप n into n डॅश. इथे जर m घेतला तर tm of x x belongs to n tm of x belongs to n डॅश येणार आहे आणि tn of x belongs to सुद्धा n डॅश येणार आहे. ओके मग हे दोन्ही एलिमेंट जर n डॅश असतील तर त्यांची सबट्रॅक्शन सुद्धा कशी जाणार आहे n डॅश मध्ये जाणार बरोबर. नेक्स्ट काय करू शकतो आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन ची डेफिनेशन बघतो यूज केली काय होईल tm tn of x. आपण काय केलं होतं का t1 t2 घेतले तर t1 of x t2 of x जर असेल तर आपण लिहू शकतो t1 t2 of x. ठीक आहे त्या फॉर्म मध्ये लिहिलं फक्त आपण. ओके आणि आपण एक प्रॉपर्टी बघितली काय प्रॉपर्टी आहे नॉर्म ऑफ t of x लेस दॅन ऑर इक्वल टू नॉर्म ऑफ t into norm of x. Norm of t of x is less than or equal to norm of t into norm of x. ती प्रॉपर्टी इथे अप्लाय केली तर काय होईल this is less than or equal to norm of tm minus tn into norm of x. ओके समजलं इथपर्यंत. ठीक आहे याच्यावरून काय दिसते आपल्याला की जे दोन एलिमेंटची सबट्रॅक्शन आहे आता ही काय असते तुमची सिक्वेन्स तुमची n डॅश मधले सिक्वेन्स असणार आहे बरोबर. मग ही कोशी सिक्वेन्स होईल का n डॅश मध्ये कोशी सिक्वेन्सची तुम्हाला कंडिशन माहिती का mn ग्रेटर दॅन इक्वल टू पॉझिटिव्ह इंटिजर tm of x norm of tm of x minus tn of x लेस दॅन सम फायनाइट क्वांटिटी पाहिजे. मग आता इथं हा एक बाउंड आला बरोबर. याची डेफिनेशन काय आहे सुप्रीमम ऑफ नॉर्म ऑफ tm ऑफ x बरोबर म्हणजे ही त्याच्यापेक्षा ग्रेटर असणार बरोबर. म्हणजेच हा एक बाउंड येतोय तुम्हाला इथं म्हणजेच याला आपण k जर नाव दिलं तर k into norm of x k into norm of x म्हणजेच this is less than or equal to some finite quantity. this is less than or equal to some finite quantity म्हणजेच त्याच्यावरून काय समजतं आपल्याला की एक कोशी सिक्वेन्स आहे तुमची tn of x काय आहे कोशी सिक्वेन्स आहे. कोशी सिक्वेन्सची प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते म्हणजे कोशी सिक्वेन्स आहे. आणि कोशी सिक्वेन्स कशामध्ये तर हा एलिमेंट n डॅश आहे आणि हा एलिमेंट n डॅश आहे दोन्हीचं सबट्रॅक्शन म्हणजे कोशी सिक्वेन्स कशामध्ये n डॅश मध्ये.
सो फास्ट होते का जास्त? पण फास्ट घ्यावंच लागणार, सिलेबस खूप महाग आहे त्याच्यामुळे फास्ट घ्यावंच लागणार. ठीक आहे, तुम्हाला समजलं पाहिजे काही अडचण आली तर विचारून घ्या. तर कुठपर्यंत आलो आपण? ही काय कंडिशन सॅटिस्फाय करते? नॉर्म ऑफ Tn ऑफ x मायनस Tn ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू k इनटू नॉर्म ऑफ x. याला आपण काय नाव दिलं? म्हणजेच काय? बाउंडेड बाय सम फायनाइट क्वांटिटी. Therefore this is a Cauchy sequence. Therefore Tn of x is a Cauchy sequence in n dash. इथं समजून घ्या की तुम्ही Tn ही Cauchy sequence कशात मांडली आहे? तो सेट जो आपल्याला बायनॅक स्पेस दाखवतो त्या सेट मध्ये मांडली. आणि Tn of x Cauchy sequence कशात मिळते तुम्हाला? n dash मध्ये मिळते. दोन्ही मधला डिफरन्स कळू द्या. तो ती सिक्वेन्स Tn ची आणि Tn of x ची. Tn आणि Tn of x दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये? Tn म्हणजे काय? तर लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे. Tn म्हणजे लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि ती सिक्वेन्स पहिली लिनियर ट्रान्सफॉर्मेशनची सिक्वेन्स आहे. आणि ही जी सिक्वेन्स आहे ती कशाची? तर ही इमेजेसची सिक्वेन्स आहे. इमेजेस T1 of x, T2 of x, T3 of x म्हणजे एलिमेंट मिळत आहे तुम्हाला. हे एलिमेंट कशाचे? तर हे एलिमेंट तुमची n डॅश ची एलिमेंट आहे. दिस एलिमेंट्स बिलॉंग्स टू n डॅश. आणि हे जे तुम्हाला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे दिस बिलॉंग्स टू स्क्रिप्ट व्ह्यू ऑफ n डॅश. दोन्ही मधला डिफरन्स कळू द्या तुम्हाला. ठीक आहे? Tn बिलॉंग्स टू दिस सेट आणि Tn of x बिलॉंग्स टू दिस सेट. ओके, म्हणजे आपण कन्सिडर करताना Tn ही Cauchy सिक्वेन्स स्क्रिप्ट व्ह्यू ऑफ n डॅश मध्ये घेतली आणि आपल्याला इथं काय मिळालं की Tn of x Cauchy सिक्वेन्स मिळते n डॅश मध्ये. पण आपल्याला गिवन काय आहे की n डॅश इज बायनॅक स्पेस, म्हणजेच n डॅश इज कंप्लीट नॉन लिनियर स्पेस. आणि तुम्हाला माहिती आहे की कंप्लीट नॉन लिनियर स्पेस असेल तर त्याच्यामधली प्रत्येक Cauchy सिक्वेन्स ही कॉन्व्हर्जंट असते. बरोबर? कंप्लीट नॉन लिनियर स्पेस किंवा कंप्लीट मॅट्रिक्स स्पेस मधली प्रत्येक Cauchy सिक्वेन्स ही कॉन्व्हर्जंट असते. मग आता आपल्याला Cauchy सिक्वेन्स मिळाली n डॅश मध्ये आणि since n dash is a complete काय आहे? तो बायनॅक स्पेस म्हणून कंप्लीट आहे. Since n dash is a complete implies that Tn of x is convergent. Tn of x is convergent in n dash. Tn of x is a convergent sequence in n dash. आता Tn of x तुम्हाला एक convergent sequence मिळते. ती कशात मिळते? n dash मध्ये मिळते. बरोबर? मग आता ती convergent आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ convergent काय म्हणते तुम्हाला? बाय डेफिनेशन ऑफ convergent ती कुठल्या तरी पॉइंटला कॉन्व्हर्ज होत असेल. ती कुठल्या तरी पॉइंटला कॉन्व्हर्ज होत असेल. कशामध्ये? n dash मध्ये. मग आपण लेट सपोज केलं. Suppose now then by definition that implies Tn of x converges to P of x in n dash. मग आपण इथं काय केलं की Tn of x T of x ला कन्वर्ज होते आणि T of x काय असणार आहे? where T of x तुमची n dash काय आहे? नॉन लिनियर स्पेस आहे, म्हणजे वेक्टर स्पेस आहे. एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा ती वेक्टर स्पेस आहे, मग नॉन लिनियर स्पेस आहे. मग T of x is any vector in n dash where T of x is any vector in n dash आणि T of x कुठे कॉन्व्हर्ज होते? T of x ला कॉन्व्हर्ज होते. का कॉन्व्हर्ज होते? तर ती Cauchy सिक्वेन्स आहे कशामध्ये? n dash मध्ये. आणि n dash काय कंप्लीट आहे म्हणून ती Cauchy सिक्वेन्स काय आहे? कॉन्व्हर्जंट आहे कशात? n dash मध्ये. आणि तिचा कॉन्व्हर्ज पॉइंट काय? T of x. ओके, तर आपल्याला नेक्स्ट काय शो करायचं? आपल्याला Tn of x जर T of x ला कॉन्व्हर्ज होत असेल तर आपल्याला दाखवायचं आहे की Tn T ला कॉन्व्हर्ज होतो असं दाखवायचं आपल्याला. कारण आपली सिक्वेन्स कुठली आहे? Tn सिक्वेन्स आहे आपली.
कन्सिडर केलेली गोष्ट सिक्वेन्स ती आपल्याला दाखवायची टी ला कॉन्व्हर्ज होते, पण टी ला कॉन्व्हर्ज होते, पण तुम्हाला त्यासाठी टी तुम्हाला त्या सेट मधला एलिमेंट बनवावा लागेल, बरोबर, कन्स्ट्रक्ट करावा लागेल त्या सेट मधला एलिमेंट. आता तो सेट कसा आहे, त्या सेट मध्ये प्रत्येक एलिमेंट एक ट्रान्सफॉर्मेशन आहे, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन, आणि ते ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे, कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. ओके, माझं स्केलर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन आहे, स्केलर मल्टिप्लिकेशन घेऊन हे तुम्ही लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवू शकता. आता नेक्स्ट पार्ट काय आपल्याला, त्याला कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं आपल्याला टी ला. ओके, by defining by defining addition by defining addition and scalar multiplication, we can show T is linear transformation. Okay, by defining addition and scalar multiplication we can show T is linear transformation. Okay, next we have to show this is a T is a continuous linear transformation. तुम्हाला काय करायचंय, T belongs to script B of n and dash दाखवायचा आहे, script B of n and dash. तेव्हा तो काय होईल तुमचा, कॉन्व्हर्जंट पॉईंट होईल, म्हणजे याचा कॉन्व्हर्ज पॉईंट होईल, बरोबर, टीएन चा. तर तो तुम्हाला याचं दाखवायचं आहे. याचे सर्व एलिमेंट काय आहे, ट्रान्सफॉर्मेशनच्या फॉर्म मध्ये आहे. ट्रान्सफॉर्मेशनच्या फॉर्म मध्ये तर ते कसे कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. मग याला आपल्याला कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं. पण आपण काय म्हटलं इथं, बाय डिफाइनिंग ऍडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन वी कॅन शो दिस इज अ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आता फक्त आपल्याला हे म्हटलं तर फक्त आपल्याला दाखवायचं काय की ते कंटिन्युअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपल्याला माहिती आहे की जो आपण मागचा थेरम बघितला बाय प्रिव्हियस थेरम, तिथं मी तुम्हाला सांगितलंय, परत सांगतोय, जर टी कंटिन्युअस असेल तर टी बाउंडेड असतं, आणि टी बाउंडेड असेल तर टी कंटिन्युअस असतं. मग जर मला टी कंटिन्युअस दाखवायचं आहे, मग मी त्याच्याऐवजी जर टीला बाउंडेड दाखवलं तरी चालेल, ठीक आहे, टी बाउंडेड दाखवला तरी तो कंटिन्युअस होईल. ठीक आहे, मग आपण काय करू आता, टीला बाउंडेड दाखवू. Next, by inequality in Cauchy sequence. By inequality in Cauchy sequence, let norm of p of x आपल्याला दाखवायचं आहे, बाउंड्री दाखवायचं आहे, बरोबर. मग आता बाउंड्री दाखवण्यासाठी दॅट इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ लिमिट n of x. आपल्याला काय माहिती आहे का n of x कशाला कॉन्व्हर्ज होते, t of x ला कॉन्व्हर्ज होते, आणि ऍज अ लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ला, बरोबर. मग आपण काय केलं, फक्त डेफिनेशन चेंज केलं, नॉर्म ऑफ t of x इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ लिमिट n of x. ओके, that is equal to लिमिट नॉर्म ऑफ n of x, लिमिट बाहेर घेतलं, ठीक आहे. काय करताय पुढे, that is less than or equal to supremum of, that is less than or equal to supremum of norm of n into norm of x. इनएबिलिटी Cauchy sequence साठी by that इनएबिलिटी, ठीक आहे. माता या प्रकार that is less than or equal to supremum of
norm of Tn into norm of x. Okay, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे इनइक्वालिटी इक्वलिटी सिक्वेन्स साठी. ओके, सो जर याला आपण k म्हटलं परत हा एक काय तर तुम्हाला पॉइंट येतोय, अपर बाउंड येतोय. ओके, k into norm of x याला ब्रॅकेट मध्ये k मानलं तर काय norm of t of x less than or equal to k into norm of x. norm of t of x less than or equal to k into norm of x. म्हणजेच ती काय येतं तुमच्या याच्यावरून बाउंडेड. ही कंडिशन तुम्ही मागचं थेरम जर बघितलं असेल तर बाउंडेडची कंडिशन आहे. जर ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर टी इज बाउंडेड येतो. बरोबर, दॅट इम्प्लाइज टी इज बाउंडेड, implies that t is bounded and we know that implies t is continuous. t जर बाउंडेड असेल तर t काय येतो कंटिन्यूअस येतो. केलं शो, टी कंटिन्यूअस शो केला इथं आपण. ओके, म्हणजे टी काय झालं तुमचं कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता नेक्स्ट आपल्याला काय शो करायचं राहिलं फक्त tn टेंड्स टू t, म्हणजेच काय tn t ला कॉमन होतो, tn t ला कॉमन होतो. आता याच्यावरून काय समजलं, याच्यावरून काय आलं टी कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणजेच टी कशात बिलॉंग करतं. टी जर कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन असेल तर t belongs to implies that t belongs to script b of n dash. ओके, मग आता तुमचं tn साठी तुम्हाला t हा पॉइंट मिळाला आहे कॉर्नर जोडण्यासाठी, पण आपल्याला दाखवायचं आहे नेक्स्ट क्लेम काय आपलं नेक्स्ट क्लेम tn converges to t in script b of n dash. नेक्स्ट आपल्याला दाखवायचं आहे tn converges to t in script b of n dash. ओके, समजलं पर्यंत थोडं समजणं अवघड आहे मॅथ्स स्टेप, पण जेव्हा तुम्ही रिपीट बघशाल लेक्चरला रिपीट करून बघशाल नोट्स काढशाल स्वतःच्या त्यावेळेस समजेल आणि तेव्हा काय अडचण आली तर विचारून घ्या. ठीक आहे, आता आपल्याला लास्ट पॉइंट हा शो करायचा आहे. हा शो करायचा म्हणजेच काय नॉर्म दॅट इज नॉर्म ऑफ tn minus t tends to 0 in script v of n dash. हे आपल्याला शो करायचं आहे. मग काय केलं फक्त कोसी सिक्वेन्सची डेफिनेशन घेतली. आता तुमची tn काय आहे कोसी सिक्वेन्स आहे कशात आहे स्क्रिप्ट v ऑफ n dash मध्ये कोसी सिक्वेन्स आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ कोसी सिक्वेन्स काय आहे त्यात येईल फॉर ऑल एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट पॉझिटिव्ह integer n naught such that norm of tm minus tn norm of tm minus tn less than epsilon. Okay, for all mn greater than or equal to n naught. का आलं तर तुमची tm तुम्ही कोसी सिक्वेन्स मानली स्क्रिप्ट b ऑफ n dash मध्ये, मग बाय दॅट डेफिनेशन काय आली कोसी सिक्वेन्सची प्रॉपर्टी. ठीक आहे, जर आपण नॉर्म ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 घेतली. ओके, आणि आपण m फिक्स केला फिक्स m आणि n टेंड्स टू इन्फिनिटी घेतला म्हणजे तुमचा m फिक्स केला आणि n टेंड्स टू इन्फिनिटी घेतला म्हणजे लिमिट फक्त n वर अप्लाय केलं तर काय मिळेल तुम्हाला बघा बरं. तरी ते सरळ नव्हतं
that implies Tm of x minus Tn of x that is equals to आपण मग कसं केलं होतं Tm minus Tn of x ओके काय करते नंतर by the property norm of Tm minus Tn into norm of x कुठली property norm of T of x less than or equal to norm of T into norm of x ही property नंतर अप्लाय केली तिथं ओके आता आपण काय केलंय norm of x less than or equal to 1 घेतो आपण बरोबर एक मिनिट दिसतंय आपला वेळ थोडा राहिलाय दिसतंय का सर्वांना ठीक आहे दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू आता आपण काय म्हटलं इथं कुठे गेलं ते हां इफ नॉर्म ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 मग इथं नॉर्म ऑफ x लेस दॅन ऑर इक्वल टू 1 घेतला म्हणजेच याची व्हॅल्यू 1 घेतली बरोबर तर हे नॉर्म ऑफ Tm मायनस Tn नॉर्म ऑफ x काय लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे तो व्हॅल्यू 1 येईल त्याची दॅट इज लेस दॅन इक्वल टू नॉर्म ऑफ Tm मायनस Tn ओके पण तुमची जी Tn आहे Tn काय आहे कोशी सिक्वेन्स आहे आणि Tn जर कोशी सिक्वेन्स असेल तर बाय डेफिनेशन Tm मायनस Tn लेस दॅन इक्वल येणार आहे ना Tn जर कोशी सिक्वेन्स असेल तर नॉर्म ऑफ Tm मायनस Tn लेस दॅन इप्सिलॉन येणार आहे ओके म्हणजेच हे काय येणार आहे दिस इज लेस दॅन इप्सिलॉन दिस इज लेस दॅन इप्सिलॉन ठीक आहे आता आपण काय करतोय आपल्याला मिळालं आहे नॉर्म ऑफ Tm ऑफ x मायनस Tn ऑफ x तर या स्टेपला घेऊ नका आपण नेक्स्ट स्टेपला घेऊ इथं फक्त एवढंच घ्या नॉर्म ऑफ x लेस दॅन इक्वल टू 1 that implies this ठीक है this conclusion since Tn is a Cauchy sequence script b of n and dash okay since Tn is a Cauchy sequence n bn of script b of n and dash therefore it satisfies this condition म्हणजेच काय Tm मायनस नॉर्म ऑफ Tm मायनस Tn लेस दॅन इप्सिलॉन कशावर येणार तर Tn तुमची कोशी सिक्वेन्स आहे म्हणून ठीक आहे मग दिस इज लेस दॅन इप्सिलॉन ओके हे तुम्हाला मिळालं तिथं ठीक आहे एखादं इक्वेशन पण म्हणू शकता तुम्ही आता आपण जे करणार काय फिक्स m फिक्स करायचा आणि n फॉर फिक्स m and n tends to infinity आता काय करायचं m फिक्स करायचं आणि n tends to infinity घ्यायचं काय येईल बरं वरच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर m फिक्स केला आणि मायनस n tends to infinity याचं लिमिट काय येईल
Tn of x तुम्हाला माहिती आहे की Tn of x कॉन्व्हर्ज होते. कशाला कॉन्व्हर्ज होते? T of x ला कॉन्व्हर्ज होतो ना. तर मग n टेस्ट इन्फिनिटीला याचं लिमिट येईल तुमचं T of x जे तुम्ही अगोदरच्या पार्टमध्ये बघितलं. ठीक आहे? That is less than epsilon. Tm of x minus T of x less than epsilon for आधी तर n टेस्ट इन्फिनिटी फक्त m काय येणार तुमचं m greater than or equal to n. ओके? Next can do for all x such that norm of x equal to 1 for all x such that norm of x less than or equal to 1 काय ना ही कंडिशन येते तुमची norm of tm याचा जरी यूज केला तर काय म्हणजेच काय करता येईल तर बरं आता for all x such that norm of x less than or equal to 1 जर घेतलं तर परत तेच tm minus t of x less than epsilon implies that tm minus t that is that is less than or equal to tm minus t. Okay, into norm of x that is less than or equal to norm of tm minus t आणि हे काय घेतले आपण 1 घेतली norm of x 1 घेतली इथे मानलंय that is less than or equal to norm of tm minus t and that is less than epsilon. Okay, that is less than epsilon for all m greater than n naught. म्हणजे आपल्याला लास्टला काय मिळालं norm of tm minus t norm of tm minus t less than epsilon norm of tm minus t less than epsilon म्हणजेच epsilon tends to 0 ला काय होईल norm of tm minus t tends to 0 होईल बरोबर. that implies tm tends to t हेच आपल्याला शो करायचं होतं in strict degree of n n dash in strict degree of n n dash म्हणजे तुमची tm घ्या किंवा tn घ्या इथे फक्त tm आलं म्हणजे काय होतं tm इज convergent sequencing strict degree of n n dash. Okay, गोंधळ झाला पुढं काही समजलं का? मला तर असं वाटतं बऱ्याच जणांची डोक्यावरून गेलं असं नेमकं काय करायचंय थोडी ऍडजस्टमेंट आहे परत एकदा रिवाइज करतो. थेरम शॉर्टकट जर सांगायचं ठरलं शॉर्टकट काय सांगतात थेरम आपल्याकडे 2-3 मिनिटं बाकी 2 मिनिटं बाकी तुम्हाला n n डॅश नॉन लिनियर स्पेस दिलेले आणि स्क्रिप्ट बी ऑफ n n डॅश असं असेल की याचे सर्व लिनियर ट्रान्सफॉर्मेशन कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम n into n डॅश असे सर्व कंटिन्यूअस लिनियर ट्रान्सफॉर्मेशन फॉर ऑल I belongs to set of natural number. ओके, तर तुम्हाला याचा यूज करून तुम्हाला हा सेट नॉन लिनियर स्पेस दाखवायचा आहे आणि नॉन लिनियर स्पेस दाखवल्यानंतर जसं क्वोशंट स्पेस नॉन लिनियर स्पेस दाखवली ती त्यानंतर तुम्ही क्वोशंट स्पेसला बायनॅक स्पेस दाखवलं सिमिलर वेने याला सुद्धा तुम्हाला बायनॅक स्पेस दाखवायचे मग नॉन लिनियर स्पेस दाखवण्यासाठी तुम्ही काय केलं ते प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या कशाचा यूज करून याची नॉर्म कशी डिफाइन केली नॉर्म ऑफ t equal to supremum of norm of t of x less than or equal to norm of x less than or equal to 1 such that norm of x less than or equal to 1 हे डेफिनेशन यूज केला ते तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्या तीन प्रॉपर्टी कुठल्या norm of t greater than or equal to 0 and norm of t
is equal to 0 if and only if not t identically 0. ही कंडिशन satisfied. त्यानंतर norm of t1 plus t2 less than or equal to norm of t1 plus norm of t2. Okay. Third property, norm of alpha t is equals to mod of alpha into norm of t. या तीन प्रॉपर्टी जेव्हा सॅटिस्फाय करेल तेव्हा तुमचा जो स्क्विड ऑफ एन एंड डॅश हा काय होईल नॉर्म लिनियर स्पेस होईल आणि तुमची त्यासाठी नॉर्म असेल बरोबर. त्यानंतर याच्यावरून काय आले ते प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्यानंतर ही नॉर्म लिनियर स्पेस झाली आणि बनेक स्पेस दाखवायची म्हणजेच काय नॉर्म लिनियर स्पेस तिलाच कंप्लीट दाखवायचं. कंप्लीट दाखवायचं म्हणजे काय तिच्यातली कुठली एक आर्बिट्ररी कोशी सिक्वेन्स मानायची मग आपण टीएन मानली. ओके. तुम्हाला नॉर्म डिफाइन करून दिली नॉर्म ऑफ t इज इक्वल टू सुप्रीमा नॉर्म ऑफ t ऑफ x such that norm of x less than or equal to 1. ओके. तर याचा यूज करून तुम्हाला काय करायचं होतं ते तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात की नाही बघायचं होतं. पहिली प्रॉपर्टी नॉर्म ऑफ t greater than or equal to 0. सेकंड प्रॉपर्टी नॉर्म ऑफ t is equal to 0 if and only t is identically 0. ओके. Second property is the norm of t1 plus t2 is less than or equal to norm of t1 plus norm of t2. And third property is तुमची norm of alpha t is less than or equal is equals to mod of alpha into norm of t. या प्रॉपर्टी जेव्हा सॅटिस्फाय केले जातात एखाद्या नॉर्मली एखाद्या सेटवर तर तो जो सेट आहे किंवा ती स्पेस आहे ती नॉर्म लिनियर स्पेस होती बरोबर. आता हे काय तुमची नॉर्म लिनियर स्पेस झाली या तीन प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल्यानंतर या तीन प्रॉपर्टी कशी सॅटिस्फाय करतात त्यासाठी तुम्हाला लेक्चर मी अपलोड करून देणार आहे ते लेक्चर बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला असे कंप्लीट दाखवायचा होता म्हणजेच हा बनायच स्पेस दाखवायचा होता त्यासाठी कंप्लीट दाखवणं गरजेचं होतं. कंप्लीट कसं दाखवतो तुम्ही याच्यातली एक सिक्वेन्स घेतली कोशी सिक्वेन्स टीएम कोशी सिक्वेन्स कोशी सिक्वेन्सची काय प्रॉपर्टी असते फॉरवर्ड ऑप्शन ग्रेटर दॅन 0 देयर इज पॉझिटिव्ह इंटिजर एंड नॉट सच दॅट norm of tm minus tm less than epsilon for all mn greater than or equal to m naught. बरोबर. ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करते याचा अर्थ tm जर कुछ सिक्वेन्स असेल तर. ओके.